लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे। लाडक्या ताईंनो, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात, लाडक्या ताईंना आता आतुरता लागले, ती म्हणजे 10व्या हप्त्याची। हा एप्रिल महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे आणि त्याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे। सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे। कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे येऊ शकतात, कधी सुरुवात होऊ शकते, सगळ्या गोष्टी तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो, 10वा हप्ता कोणकोणत्या ताईंना हवाय, पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। एप्रिल महिन्याचा हप्ता कोणकोणत्या ताईंना हवा, एकदा पटपट सांगायचा आहे। वाटपाला या ठिकाणी आता सुरुवात होणार आहे। सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। एप्रिल महिन्याचं वाटप कधीपासून सुरू होऊ शकतं, नेमका काय सर्वांचा अंदाज आहे, सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। तर थोडाही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। बऱ्याच ताई विचारत होत्या नेमकी तारीख काय असणार आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, तर त्या तारखा आता समोर आलेल्या आहेत आणि त्या तारखा मी तुम्हाला सांगणार आहे। आणि चॅनेलला कोणी नवीन आला असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा, हे चॅनेल खूप महत्त्वाचं आहे। आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सर्व माता भगिनींना माझी विनंती राहील, कृपया करून सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर बघा लाडक्या ताईंनो, या ठिकाणी रामनवमी जी आहे ती 6 एप्रिल रोजी आहे। तर बघा, हिंदूंचा हा मोठा सण मानला जातो। या रामनवमी निमित्त हा 10वा हप्ता वाटप होऊ शकतो आणि अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर येते आणि त्यानुसार वेगवेगळ्या टीव्ही चॅनेलवर, वेगवेगळ्या न्यूजपेपर मध्ये कोणत्या तारखा दिलेल्या आहेत सगळं सांगणार आहे। त्यामुळे लाडक्या ताईंनो, सर्वांना माझी विनंती आहे, कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कोणीही व्हिडिओ थांबवायचा नाही। तर बघा लाडक्या ताईंनो, 6 एप्रिल पासून वाटप होऊ शकतो। तर बघा, सगळ्यात पहिली तारीख तुम्हाला मी सांगत आहे। लोकशाही टीव्ही चॅनल आहे आणि त्यांचं न्यूजपेपर पण आहे, त्यांनी 6 एप्रिल ते 10 एप्रिल अशी तारीख सांगितलेली आहे। तर बघा लाडक्या ताईंनो, मागच्या महिन्यात म्हणजे मार्च महिन्यात देखील 7 मार्चला हप्ता वाटपाला सुरुवात झाली होती। तर कोणत्या कोणत्या ताईंना आनंद होईल, 6 तारखेला रामनवमीच्या दिवशी हे पैसे येतील, तर कोणत्या ताईंना वाटतंय हे पैसे 6 तारखेला मिळावे, पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। मी या ठिकाणी माझ्या गोष्टी सांगत नाहीये किंवा कोणते अंदाज व्यक्त करत नाहीये, ज्या गोष्टी खऱ्या आहेत, सत्य आहेत, तेच मी तुम्हाला सांगत असते। लोकशाहीची ही बातमी मी तुम्हाला सांगत आहे। त्यानंतर टाइम्स नाव मराठी यांचं देखील न्यूज चॅनल आहे टीव्हीवर, तर त्यांनी काय तारीख सांगितले ते आपण बघूया। तर त्यांनी सांगितलंय की 5 एप्रिल ते 15 एप्रिल म्हणजे आजपासून वाटप सुरू होईल, असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर लाडक्या ताईंनो, कोणाकोणाला वाटतंय उद्यापासून हप्ता भेटावा, त्यांनी पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगा। त्यानंतर अहिल्यानगर लाईव्ह 24 यांनी 6 एप्रिल ते 10 एप्रिल पर्यंत हप्ता मिळेल असा अंदाज व्यक्त केलेला आहे। तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला काय वाटतंय, कारण लाडक्या ताईंनो, हा जो एप्रिलचा हप्ता आहे त्याची तपासणी या ठिकाणी आता केली जाणार आहे। फेब्रुवारी पासून तपासणी सुरू झालेली आहे। फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल आता तपासणी पूर्ण झाल्यावरच तुम्हाला एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता भेटणार आहे। त्यामुळे लाडक्या ताईंनो, आतापर्यंत कोणाकोणाला किती हप्ते भेटलेत, पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचा आणि किती हप्ते भेटलेत पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तर बघा लाडक्या ताईंनो, हा एप्रिल महिन्याचा हप्ता गेम चेंजर असणार आहे, कारण आता नवीन आर्थिक वर्ष चालू झालेला आहे आणि बजेट नंतरचा हा पहिला हप्ता असणार आहे। त्याच्यामुळे हा जर हप्ता तुम्हाला भेटला तर तुमची लाडकी बहीण योजना 100% चालू राहणार आहे। त्यामुळे लाडक्या ताईंनो, हा हप्ता सर्वांना भेटणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर बघूया, साम टीव्हीची एक बातमी आले, तर त्यांनी असं सांगितलंय की एप्रिलच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात पैसे येऊ शकतात। तर आता बघा लाडक्या ताईंनो, आपल्या सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे, ती म्हणजे पैसे लवकरात लवकर अकाउंटवर येऊ दे। तर कोणकोणत्या ताईंना वाटतंय की बाबा पैसे लवकरात लवकर अकाउंटवर येऊ दे, किंवा आम्ही खरंच गरीब आहोत, किंवा काही ताईंना घराचं भाडं भरायचं असेल, किंवा काहींना EMI असेल, किंवा काहींना आणखीन काही गरज असेल, तर तुम्हाला काय वाटतंय एकदा मला पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून सर्वांनी एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।